बोरन्हाण एक महाराष्ट्रीयन बालसंस्कार मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करिदिनापासून ते रथसप्तमीपर्यंत चिमुकल्या बाळांपासून ते 5 वर्षांच्या मुलांचं बोरन्हाण केलं जातं. लहान मुलांचा हा एक कौतुक सोहळाच असतो. मला तर खूप हौस आणि अव्यांना पण खूप आवडतो हा सोहळा. त्यामुळे आम्ही दरवर्षी खूप उत्साहाने केले त्याचे बोरन्हाण. यावर्षी जूनमध्ये तो 5 वर्षांचा होईल, त्यामुळे यंदा हे त्याचं 5वं वर्ष आणि शेवटचं. मग काय ठरवलं, खूप छान आणि मेमोरेबल करायचं. बोरन्हाण संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत यासाठी सर्वात आधी यशोदेने बाळकृष्णाचे बोरन्हाण केले. तेव्हापासून मुलांची दृष्ट काढण्याची ही एक प्रथाच झाली. मुलांना छान काळे कपडे घालून सजवून हलव्याची दागिने घालून नटवून त्या ऋतूतील फळांनी भाज्यांनी त्यांचं बोरन्हाण केलं जातं. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत खूप प्रकारची फळे आणि भाज्या पिकतात. या वाढत्या वयातील मुलांना गमतीदार सोहळा करून या सर्व भाज्या आणि फळांची ओळख करून द्यायची असा त्यामागचा हेतू असावा. बाहेरच्या प्रचंड थंडीमध्ये -20 डिग्री तापमानात पण मी 1 आठवड्यापासून हळूहळू तयारीला लागले. इकडे अमेरिकेत काही सहज सगळं सोपं नाहीये. पारंपरिक वस्तू जमा करणं खूप कठीण, पण मिळेल त्या वस्तू जमा करून मी घर सजवलं, पतंग आणि काही गोष्टी तयार करून सजावट तयार केली. बोरन्हाणासोबत हळदी कुंकू पण होणारच होतं. मग काय तयारी झाली, मैत्रिणींना आमंत्रण दिली, अर्जुन अव्यांच्या मित्रांना आवर्जून बोलवलं, वेगवेगळ्या पदार्थांनी छान फूड मेनू तयार केला, मुलांसाठी रिटर्न गिफ्ट, मैत्रिणींसाठी वाणसामानाची खरेदी केली, अव्यांसाठी हलव्याच्या दागिन्याची कंठी पण मी घरीच तयार केली. अव्यांचा शर्ट मात्र मी स्पेशली तयार केला आणि पूर्ण कार्यक्रमात पठ्ठ्या मात्र खूप भाव खाऊन गेला. अव्यांना खूप छान नटवलं, मी पण छान तयार झाले आणि अव्यांचे 5वे बोरन्हाण उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले. अव्यांनी पण सगळं खूप छान करवून घेतलं. सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं आणि आवर्जून जाताना सांगितलं, त्याची दृष्ट मात्र नक्की काढा, मन अगदी भरून आलं. एवढ्या दिवसांपासून केलेल्या तयारीचं चीज झालं. गेल्या 10 वर्षांपासून मी माझ्या दोन्ही मुलांचे बोरन्हाण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले. मुलं मोठी झाली याचा आनंद तर आहेच, पण आता पुढच्या वर्षीपासून बोरन्हाण होणार नाही याचं वाईट पण वाटतं. मुलांचे सर्व सोहळे हे मुलांपेक्षा आपल्यासाठीच जास्त महत्वाचे असतात. शेवटी आठवणींचं गाठोडं किती मोठं, हीच तर काय ती आयुष्याची शिदोरी. मुलं पटापट मोठी होतात, घरापासून दूर जातात, मग याच आठवणी, फोटोज, व्हिडिओज बघून आम्ही हेच क्षण पुन्हा पुन्हा जगू. आम्ही मैत्रिणींनी पण खूप मजा केली. गप्पा, गोष्टी, उखाणे, फोटोज, रील्स खूप हौस केली. खरंच अशा परंपरा आपल्याला आपल्या मुलांशी जोडून ठेवतात. कुठेही असलो तरीही आपले सण आपल्याला नेहमीच एकत्र ठेवतात. बरोबर ना?